शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध प्रयत्न करत असताना ठाण्यातील राबोडी येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेने अचानक फी वाढ केल्याने पालक वर्ग आक्रमक झाल्याची घटना समोर आली आहे। शाळेतील विविध विभागांमध्ये डिजिटल करण्याच्या नावाखाली ही फी वाढ करण्यात आल्याचं सरस्वती विद्यालय शाळा व्यवस्थापनाने पालकांना सांगितले। मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबावरील आर्थिक ताण वाढणार असल्याने पालकांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। एकीकडे शासन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असताना अशा प्रकारे अचानक फी वाढ करून विद्यार्थ्यांवरती गदा आणण्याचं काम शाळा व्यवस्थापन करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या पार्श्वभूमीवरती संतप्त पालकांनी आज ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे। तसेच या संदर्भात आमदार संजय केळकर यांना निवेदनही देण्यात आले। यावेळी आमदार संजय केळकर यांनी पालकांना आश्वासन दिले की सरस्वती विद्यालय व्यवस्थापनाशी चर्चा करून किंवा आवश्यक असल्यास शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधून या प्रश्नावरती तोडगा काढण्यात येईल। नाही, आता ही दुसरी शाळा आहे। 4 दिवसापूर्वी पण घोडबंदरच्या एका शाळेचे पालक माझ्याकडे आले होते। आज या ठिकाणी राबोडीमध्ये जी शाळा आहे सरस्वती स्कूल, यांची शेकडो पालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते न्याय्य आहे। CBSEच्या नावाखाली अशा पद्धतीने फी वाढ करणं, पालकांना योग्य पद्धतीने न ट्रीटमेंट देणं आणि प्रत्येक वेळेला ॲडमिशन फी घेणं, ज्युनियर KGला, पहिलीला, 5वीला आणि ती देखील हजारोच्या याच्यामध्ये, तर हे अन्यायकारक आहे। मी ताबडतोब शिक्षण खात्याशी संपर्क केला आहे। सोमवारी अधिकाऱ्यांची पण माझी भेट होईल, शिक्षण मंत्र्यांशी देखील बोलणं केलं जाईल आणि या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत ते देखील भेट घेऊन सांगणार आहे। तर याच्यामधनं पालकांच्या बाजूने त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे करायला लागेल ते निश्चितपणे मी करणार। त्यामुळे वाजवी फी वाढ जी आहे ती पालक मान्यच करतात, परंतु प्रत्येक ठिकाणी अवाजवी फी वाढ करणं जिथे हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक योग्य पद्धतीने फी वाढ, त्यांनाही खर्च आहे ते म्हणतात, तर ती योग्य पद्धतीने ती फी वाढ झाली पाहिजे। आवाच्या सव्वा फी वाढ होणं हे कोणालाही जमू शकत नाही, परवडू शकत नाही आणि निरनिराळ्या प्रकारे अमुक एक ठिकाणी तुम्ही गणवेश घेतला पाहिजे, अमुक एक ठिकाणी पुस्तकं घेतली पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे अन्याय दूर करण्याकरता जे करता येईल ते आम्ही ठामपणे निश्चितपणे करू। आमच्या शाळेमध्ये आता इतकी फी वाढवली, म्हणजे टोटल सगळीकडे CBSEच्या नावाखाली इतकी फीची जी वाढ करतायत ती आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीये ना। आता जर तुम्ही डायरेक्ट 15 ते 20% जर तुम्ही एव्हरी इयर वाढवाल तर कशी, म्हणजे आपला पगार पण तेवढा वाढत नाही, कशी खिशाला म्हणजे आता जर तुम्ही सिंगल चाइल्डला एज्युकेशन देऊच शकत नाही असं झालं तर तुम्ही सिबलिंगचा कसा विचार करणार, असं झालं ना। त्यामुळे आता शाळेने आमचं काही ऐकलं नाही, त्याच्यामुळे आम्ही आमदार श्री संजय केळकरजी सरांकडे आमचं विनंती अर्ज घेऊन आलो होता। त्यामुळे आम्हाला थोडीशी फी माफीमध्ये थोडंसं हे होईल, त्यांचा सपोर्ट होईल। मी फक्त पहिलीचं सांगते, कारण माझं स्वतःची मुलगी आहे ना ती पहिलीमध्ये, तर लास्ट इयर पहिलीची 47,000 होती, आता ह्या वर्षी 65,000 आहे। सेम बुक्स आहे, सेम शाळा आहे, सेम टीचर्स आहेत, पण फी डायरेक्ट इतकी वाढवलेली आहे। म्हणजे आता ती काय वेगळं शिकवणार किंवा काय, आणि डिजिटलाइज केलंय युनिफॉर्म की आम्ही डिजिटल लायब्ररी केलेली आहे, डिजिटल बोर्ड लावले आहेत, आम्ही एक लिफ्ट लावणार आहे हँडिकॅपसाठी वगैरे। पण आता हे काय आम्ही पॅरेंट्स प्रपोजल घेऊन नाही गेलेलो आहे, हे त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून त्यांनी ठरवलेलं असेल, पण त्याच्यासाठी आता तो आम्ही भूर्दंड का भरायचा, मला सांगितलंच नाहीये। ते म्हणतात की त्यांनी सांगितलं, पण जे की आमच्या एकही PTA मेंबरला ते सांगितलेलं कोणालाच, आम्हाला कोणाला आधी कळालंच नाही। डायरेक्ट आमचा आपला MCB ऍप असतो, त्या ऍपवरती डायरेक्ट आम्हाला ती फी शो झाली आणि त्याचं ड्यू डेट शाळेची लास्ट एक्झाम व्हायच्या आधीचीच होती, 1 मार्च असं। तर हे थोडं जरा अति होतंय। काय करणार दुसरं पाऊल आम्ही, आता केळकर साहेबांची एकदा मीटिंग होईल त्याच्यानंतरच सगळं ठरेल ना।